नमस्कार. गोव्यामध्ये सध्या आम आदमी पक्षाची जोरदार उभारणी चालू आहे आणि आम आदमी पक्ष गोव्यातला एकमेव पक्ष आहे की जो सत्ता स्थापन करण्याचा दावा करतोय. तर आपण मडकई मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार सुरेल तिळवे यांच्याशी संपर्क साधूयात की त्यांचं याबाबत काय मत आहे हे जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आम आदमी पक्ष यंदा गोव्यामध्ये सत्ता आपलं सरकार स्थापन करत आहे. लोकांना बदल पाहिजे, एक अंडरकरंट आहे. काँग्रेस सरकार बघितलं आणि त्याच्यानंतर भाजपा सरकार पण आलं, ते पण बघितलं. दोन्ही सरकार खूप काही त्यांच्याकडे कमी काम झालं गोव्यामध्ये, गोव्याची उदरगत करण्यासाठी. तर यासाठी सर्वांनाच बदल पाहिजे. आणि मी ज्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून मतदारसंघामधून निवडणूक लढवतोय, मडकई मतदारसंघ, इकडे मागच्या 18 वर्षापासून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष याचे उमेदवार सुदीन ढवळकर हे इकडे आमदार म्हणून आहेत. आणि काँग्रेसमध्ये आणि बीजेपीमध्ये त्यांची दोघांची सरकार असताना ते त्याच्यामध्ये मंत्री म्हणून होते. म्हणजे दोन्ही सरकारामध्ये मगो पक्ष हा होताच, आणि तरी पण ह्या मडकई मतदारसंघाची उदरगत झालेली नाही. तर आता महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचा जस्ट एक जाहीरनामा त्यांनी पब्लिश केलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी ते शिक्षणाच्या बाबतीत बोलताय की शैक्षणिक संस्था ते चांगल्या प्रकारे करणार, आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे करणार. भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, ते ह्याच मतदारसंघातून निवडून आले होते. आणि भाऊसाहेब बांदोडकरांनीच गावागावात शाळा बांधल्या, सरकारी प्राथमिक शाळा. पण मडकई मतदारसंघामध्ये ह्याच शाळा कित्येक बंद पडलेल्या आहेत. त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काहीही झालेलं नाही. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या भाऊसाहेब बांदोडकरांनीच ज्या शाळा बांधल्या, मागच्या 4 टर्मला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचेच आमदार इकडे आहेत, आणि त्यांनी ह्या शाळेबाबतीत काहीही उदरगतीचं काम केलेलं नाही, आणि त्यामुळेच या शाळा बंद पडल्या. आणि आता तुम्हाला आठवण येते की ह्या शाळा चांगल्या करायच्या आहेत म्हणून. जेव्हा आम आदमी पार्टी यांनी दिल्लीमध्ये ह्या शाळा, गव्हर्नमेंट प्रायमरी शाळा ज्या आहेत त्यांचं डेव्हलपमेंट केलं, आणि आता आम्ही लोकांना सांगतोय की आम्ही मडकई मतदारसंघामध्ये ह्या शाळा चांगल्या करू, तेव्हा तुम्हाला आठवण आली की ह्या शाळांचं उदरगतीचं काम पेंडिंग आहे म्हणून. तसंच आरोग्य सेवेबाबतीत मडकई मतदारसंघामध्ये एक प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, मडकई इंडस्ट्रीयल इस्टेट जिकडे आहे तिकडेच, पण तिथे काहीही फॅसिलिटीज नाही. ऑपरेशन थिएटर आहे पण डॉक्टर्स तिकडे अवेलेबल नाही. लोकांना छोट्या कारणासाठी मडकईहून पोंड्याला जावं लागतं. एक हात जर फ्रॅक्चर झाला तर बांबोळीला जावं लागतं. तर आरोग्य सेवा कम्प्लिटली कॉलॅप्स झालेली आहे. आणि हे स्वतः मंत्री असताना ह्यांनी एवढ्या वर्ष काहीही याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही. आणि आता तुम्ही आरोग्य सेवेबाबतीत बोलतात. म्हणजे 4 टर्म तुम्ही काय करत होता हे आम्हाला तुम्ही सांगा. तसं पाहता इथले स्थानिक आमदार सुदीन ढवळीकर साहेब, तर त्यांनी इथं शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं. म्हटलं जातं की काही मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठवण्यासाठी ते मदत करतात, अथवा इथल्या लोकांची लाईट बिलं ते स्वतः भरतात, पाणी बिलं स्वतः भरतात, इव्हन लोक त्यांच्या घरी लाईट बिल आणून ठेवतात. तर तुमचं याविषयी काय मत आहे की हे लोकांना मदत करणं हे कितपत योग्य आहे? डायरेक्ट हे खूप वाईट आहे. म्हणजे लोकांना लाचार करण्याचा हा प्रकार आहे. आपण स्वाभिमानी व्हायला पाहिजे. दुसऱ्यावरती डिपेंडंट राहून आपलं लाईटीचं बिल दुसऱ्याकडून पे करून घ्यायचं, पाण्याचं बिल दुसऱ्याकडून पे करून घ्यायचं, शिक्षणासाठी दुसऱ्याकडून पैसे घ्यायचे. मी म्हणतो तुम्ही गव्हर्नमेंटची काहीतरी स्कीम करा. आता आम आदमी पार्टी 15 ते 25 लाख देणार आहे ऍज अ लोन फॉर हायर एज्युकेशन. सरकारी प्राथमिक शाळा आणि सरकारी महाविद्यालय जर चांगली झाली तर पुन्हा आमदाराच्या पायाकडे कोणाला जायची गरज नाही. मी म्हणतो की तुमच्याकडे जर लोक येतात शिक्षणासाठी मदत घ्यायला, तर तुम्ही अशी एक स्कीम, सरकाराची स्कीम का नाही केली? आमदार हे सरकारातून मदत करण्यासाठी, ते नव्या स्कीम्स जे लोकांना पाहिजेत ते देण्यासाठी असतात.
आपल्या खिशातून पैसे देण्यासाठी नसतात. आता आम्ही 20,000 लिटर पाणी दर महिन्यात प्रत्येक घराला मुफ्त देणार, फुकट देणार. असं स्कीम त्यांनी का नाही इंट्रोड्यूस केला जेव्हा त्यांच्या घरी लोक पाण्याची बिलं भरण्यासाठी येत होते? म्हणजे तुम्हाला डायरेक्ट असा आरोप करायचा आहे की ते डायरेक्टली राजेशाही अवलंबत आहेत इथे. हो, बिलकुल बिलकुल. अच्छा, ठीक आहे. तर इथल्या मुलांना नोकरी का मिळत नाहीये? इथं जस्ट एक इंडस्ट्रियल इस्टेटचा प्रस्ताव आला होता आणि चालू पण झालेली आहे असं म्हटलं जातं, पण यामध्ये जास्त कंपन्या दिसत नाहीत, मुलांना इथल्या नोकऱ्या दिसत नाहीत. हे कशामुळे? हे करप्शन मुळे आहे. म्हणजे एक साधं इलेक्ट्रिकल कनेक्शन पाहिजे इंडस्ट्रीला तर करप्शन, पैसे द्यावे लागते आणि त्यासाठी नवीन नवीन इंडस्ट्री इकडे येत नाही. मुलांना इकडे एज्युकेशन त्या प्रकारे दिलं जात नाही ज्या प्रकारच्या इकडे नोकऱ्या आहेत आणि इकडे नोकऱ्या तशा तयार केल्या जात नाही ज्या प्रकारचं इकडे एज्युकेशन मिळत आहे. आपल्याकडे इकडे शेती आहे, मासळीचा व्यवसाय इकडे बऱ्या प्रकारे चालतो, कुळागर आहेत इकडे, टुरिस्ट इकडे खूप येतात, पण त्या बाबतीतची काही फॅसिलिटी आमच्याकडे नाही. आता कवळे शांतादुर्गा टेम्पल हे फेमस टेम्पल आहे, पण तिकडे काहीही सुविधा नाही. एक टुरिस्ट कॉम्प्लेक्स आहे तिकडे, त्याची परिस्थिती तर ते मागच्या एक 8-10 वर्षाला बंदच आहे. सो अशाने कसे टुरिस्ट इकडे येणार? हे जर कॉम्प्लेक्स आम्ही चालू केले तर आमच्याच गावच्या लोकांना, मडके मतदारसंघाच्या लोकांना तिकडे नोकऱ्या मिळू शकतात, सरकारी नोकऱ्या मिळू शकतात. बऱ्या सरकारी कार्यालयांचं जर इकडे आपण इकडे आणले सरकारी कार्यालय तर तिकडे पण खूप सारे जॉब्स क्रिएट होऊ शकतात. चांगल्या इंडस्ट्री जर इकडे आल्या तर आपल्या मुलांना खूप जॉब्स प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात इकडे. मडकई इव्हन गोवा हा पूर्णतः कलाकारांची खाण म्हणून ओळखला जातो. तर या भागामध्ये सुद्धा खूप असे जातीवंत कलाकार आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काही करणार आहात का? त्यांच्यासाठीचा काय प्रस्ताव आहे तुमच्याकडे? खूप कलाकार आहेत, गावागावात इकडे नाटकं होतात, पण परफॉर्म करण्यासाठी इकडे स्टेज मिळत नाही. कोंड्यामध्ये म्हणजे आमच्या बाजूच्या मतदारसंघामध्ये एक राजीव गांधी कला मंदिर होतं. ते एक 15 वर्ष अगोदर बांधलं गेलं होतं. मग त्याचं रिनोव्हेशन केलं आणि रिनोव्हेशनला त्यांनी 8-10 वर्ष काढली. रिनोव्हेशन करायला 8-10 वर्ष. आता ते परत चालू झालंय, पण मडकई मतदारसंघामध्ये असं एक पण थिएटर नाही जिकडे परफॉर्म करू शकतो कलाकार. आम्ही मांड म्हणजे गोव्याचा प्रत्येक गावात एक मांड असतो, तिकडे जागोर हा जो लोकनाच असतो कुठे कुठे होतात, ते मांडावरती परफॉर्म करतात. आम्ही अशा प्रकारचे परफॉर्मिंग थिएटर्स 200-300 सिटिंग कॅपॅसिटीचे छोटे छोटे गावागावात पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे ते, म्हणजे सगळ्यांना परफॉर्मन्ससाठी तिकडे जागा मिळणार आणि तिकडे सगळं काही फॅसिलिटीज आपण तिकडे त्यांना द्यायची तयारी ठेवली. अच्छा, तर भरपूर सर्व्हेमधून असं जाणवतंय की इथं आम आदमी पार्टीचा एक अंडर करंट आहे. लोकांच्या मनामध्ये खूप एक मोठी भावना आहे की इथं बदल घडवून आणायचा आहे, इथलं सरकार बदलायचंय. तर नक्की या मतदारसंघामध्ये अंडर करंट आहे की नाही हे उमेदवारांकडून जाणून घ्यावेत आम आदमी पार्टीचे. अंडर करंट खूप आहे. म्हणजे आम्ही आता आमचा फर्स्ट राऊंड कम्प्लीट झालाय डोर टू डोरचा आणि सेकंड राऊंड आमचा चालू आहे सध्या. लोक आम्हाला सांगतात आणि आम्ही जे मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जातो की इकडे तुम्हाला हेल्थकेअर फॅसिलिटी आहे का, एज्युकेशनल फॅसिलिटीज आहेत का, स्पोर्ट्सच्या बाबतीत काही फॅसिलिटीज आहेत का, तेव्हा लोकांना पटतंय की अरे हे काम खरं आमदारांचं आहे पण ते आमदार करत नाही आणि हे आम्हाला पाहिजे इकडे. आणि ते होत नाही आणि ते आम आदमी पार्टी त्यांना देऊ पाहते. यामुळे खूप लोक आमच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. या भागातील प्रमुख एक इश्यू म्हटलं तर सध्या नवदुर्गा टेम्पलच्या बाबतीत भरपूर काही बोललं जात आहे. तर त्याबाबत आपल्या पक्षाचं किंवा आपलं स्वतःचं काय स्टँड आहे? नवदुर्गा देवी स्वतः सक्षम आहे हा इश्यू सेटल करण्यासाठी. त्याच्यामध्ये राजकारणाचं काही स्थान नाही आणि माझा देवीवरती पूर्ण विश्वास आहे की देवी चांगल्या माणसांना निवडून आणणार, जे असले मुद्दे जे आहेत ते असेंब्लीमध्ये त्याच्यावरती आवाज उठवून ते सॉल्व्ह करणार. जनरली मडकई भागामध्ये टुरिस्टचा इम्पॅक्ट खूप कमी दिसतो. जसं गोव्याचा मॅक्सिमम रेव्हेन्यू जो आहे तो टुरिझमवर आहे. तर इथलं टुरिझम सुधारण्यासाठी तुमच्याकडून काय काय प्रयत्न केले जातील? एक म्हणजे टुरिस्ट येतात इकडे पण साईन बोर्ड्स नाही रस्त्यावरती. आता सुदीन ढवळीकर हे
गेली 2-3 टर्म पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहेत. पण पीडब्ल्यूडी मिनिस्टर असून सुद्धा त्यांनी रस्त्यावरती फलक नाही लावले, दिशादर्शक फलक ते नाही लावले. तर टुरिस्टना इकडे खूप गैरसोय होते. बरं, इकडे काय कुठे कुठे मंदिरं आहेत, नाहीतर दुसरे काही जैन टेम्पल आहे इकडे, सती स्टोन आहे, म्हणजे सतीची प्रथा इकडे होती अगोदर. खूप काही बघण्यासारखं आहे, पण त्याचं डेव्हलपमेंट नाही झालं. लोकांपर्यंत टुरिस्टकडे हे पोचत नाहीये इन्फॉर्मेशन. हे इन्फॉर्मेशन पोचायची गरज आहे. आणि इकडे लोकली भरपूर काही आहे, म्हणजे कुळागर आहे, स्पाइस प्लांटेशन्स आहेत. त्यांचं जर आपण डेव्हलपमेंट केलं तर तिकडे पण टुरिझम होऊ शकतं आणि लोकल लोकांना तिकडे पण रोजगार मिळू शकतो. ओके, धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ दिलात. आणि मडकई मतदारसंघातील विजयाचे प्रमुख दावेदार सुरेल तिळवेजी यांच्याबरोबर आपण संपर्क साधला होता. तर तुम्हाला आमच्या मीडिया टीमकडून शुभेच्छा. ओके, थँक्यू.